नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कपिल पाटील, कृषी सल्लागार. आपण सुरुवातीला आता यावेळेस 2026 खरीप मध्ये आता यावेळेस पेरणी करते वेळेस सुरुवातीला म्हणजे मुख्यतः 100 मिलीमीटर पाणी पडल्याच्या नंतरच जमिनी पुरेपूर ओलावा झाल्यानंतर पेरणी करायची. पेरणी करते वेळेस निवड बियाण्याची चांगली निवड करायची. निवड केल्याच्या नंतर आपण त्यामुळे काय करायचं, सुरुवातीला कोणत्याही कंपनीची कोणतीही व्हरायटी घ्या तुम्ही सोयाबीनची, त्याला सुरुवातीला बीज प्रक्रिया करणे हे बंधनकारक आहे. का? बीज प्रक्रिया करण्याचे उद्देश काय होते? उगवण शक्ती चांगली होते. विशेष म्हणजे जमिनीच्या आत गेल्याच्या पाण्याचा ओलावा पीएच मेंटेन जर कमी जास्त झालं तर उगवण शक्ती चांगल्या प्रकारे होते. दुसरी म्हणजे ते खालीवर समजा बुरशी वगैरे त्याचं काही प्रमाण होत नाही. आणि चौथा फायदा याचा काय होते, 100% जमिनी सुरुवातीचे. त्यामुळे नवीन जुनच आहे समजा बीएसएफ कंपनीचा झेलोरा आहे. हे एवढं छान सी ट्रीटमेंटसाठी औषध आहे की म्हणजे भयानक. त्याची रिझल्ट खूप शेतकऱ्यांना आपण दिलं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एवढी शेतकऱ्याची प्रतिक्रिया चांगली आहे. विशेष म्हणजे याच्याने 100% उगवण शक्ती झालेली आहे. उगवण शक्ती झाल्याच्या नंतर मराचं प्रमाण बिलकुल नाही. आणि तिसरा मुख्य ते फायदा, जमिनीमध्ये ओलावा कमी जास्त झाला तर त्याच्यामध्ये ते वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इन्क्लुडिंग करते आणि आउटलेट करते. त्याचा एक फायदा. आणि तिसरा फायदा मुख्य ते झालं, उठल्याच्या नंतर समजा त्याची म्हणजे पाते वगैरे एकदम सतेज आणि तेल पण राहते. त्याच्यानंतर हे मुख्य ते अवश्य वापरा. खूप चांगला आहे आणि ब्रँडेड कंपनीचा आहे. आणि लावते वेळेस 1 किलो बियाण्यासाठी 2 मिली घ्यायचं. 1 किलो बियाण्यासाठी 2 मिली घ्यायचं, 3 मिली पाणी घ्यायचं, ते मिक्स करायचं आणि हँडग्लोव्हचा वापर अवश्य करावं. कारण कसं राहते, हे तर कीटकनाशक जे वैद्य आहे पाहिजे तेच असतेच. त्यामुळे आपण याला जास्तीत जास्त म्हणून हँडग्लोव्हचा वापर करणं बंधनकारकच आहे. हँडग्लोव्ह वापरूनच आपण ट्रीटमेंट करायचं. आणि दुसरं एखादं लगेच समजा आपण उगवण शक्ती झाल्याच्या नंतर मिनिमम 12 दिवसाच्या नंतर आणि सोयाबीनला 30 दिवसाच्या आत आणि आपण ज्यावेळेस तुम्ही विडीसाइड वापरता म्हणजे तणनाशक वापरतात, तणनाशक वापरते वेळेस त्याच्यामध्ये एक नवीन असं एकदम जादूसारखं एक कीटकनाशक आलेलं आहे. म्हणजे त्याच्यात 2 कंटेन आहे. त्याच्यामध्ये अल्फा सायपन मेथ्रिन प्लस टेप्लू 75% आहे. हे एवढं चांगलं म्हणजे खोडकिड्यासाठी चांगलं आहे. गर्डल बिडलसाठी खूप चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे ते नंतर आपण फुल येण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ते खोडकिडा होते. ते खोडकिड्याचं प्रमाण बिलकुल याच्यात होत आहे. नवीन आहे जादू की काठी वाल्यासाठी खूप सुंदर रिझल्ट आहे. मागच्या वर्षी लॉन्च झालं, मागच्या वर्षी आपण चांगल्या प्रकारे दिलं. एवढ्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया आहे. 100% जे शेतकरी घेऊन गेले ते शेतकरी, एकही शेतकरी असं म्हणलं नाही हे रिझल्ट असं व्यवस्थित नाही. प्रत्येक शेतकऱ्याची प्रतिक्रिया ब्रँडेड कंपनीचा आहे, युनिट नावाचा आहे. आणि हे आपण तणनाशकासोबत वापर तर खूपच चांगलं. त्याच्यानंतर वापरलं तर तेवढं विशेष रिझल्ट भेटत नाही, पण तणनाशक वापरायचं चांगलं आहे. आणि एकरी 120 मिली प्रमाण वापरायचं. त्याचं एकरी 120 मिली प्रमाण वापरायचं, 150 लिटर पाण्यामध्ये वापर करायचं. आणि खूप चांगला आहे. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.